आपल्याला मुद्दल काढायचे. रास वजा व्याज बरोबर मुद्दल 2160 वजा 360. 2160 लहान वर्षांची रास आहे. 2160 म्हणजे 2 वर्षाचे रास वजा 360 2 वर्षाचे व्याज. आता त्यांचा फरक म्हणजे मुद्दल निघणार आहे. 1800 रुपये मुद्दल निघाली. आता व्याजाचा दर कसा काढायचा? सरळ व्याज बरोबर म-द-क भागिले 100. आता ते सूत्र तयार करायचं बघा. आता आपल्याला काय करायचं आहे? सरळ व्याज. आता दर आपल्याला काढायचा आहे. काय करायचं? दर. मग दरला इकडे घ्यायचं बरोबर. हे उलटं करायचं. राहिलं काय? 100. सरळ व्याजला इकडे घ्यायचं. इकडे गुणाकार आहे, इकडे गुणाकार होणार. सरळ व्याज भागिले राहिलं काय? म-क. म गुणिले क बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काळ बरोबर काय निघणार आहे? दर निघाला आहे. म्हणून दर बरोबर 360 गुणिले 100 भागिले 1800 गुणिले 2 बरोबर 10%. ह्या प्रश्नाचं उत्तर 10%. 10% दर निघालेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्च बॉक्समध्ये जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या हँडलवर सर्च करा ते आणि तिथं जाऊन सबस्क्राईब करा या चॅनलला.